हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आजचा व्लॉग सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगते. ही चूक प्रत्येक आई करते. बाळासाठी वेगळं खाणं बनवते, पण शेवटी काय खातं? आपण जे खातो तेच. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली तेच पाहायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. सकाळ होते आणि श्रीशा अजून गाढ झोपलेली असते आणि त्याच वेळेत माझा मॉम मोड ऑन होतो. सगळ्यात आधी तर मी कपडे मशीनला लावते, कारण एकदा मशीन सुरू झाली की बाकी सगळी कामं मॅनेज करायला सोपं जातं. सकाळची ही वेळ माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते, कारण या वेळेतच मला सगळी कामं कंप्लीट करायची असतात. आत्ता मी नाश्ता बनवते आहे आणि एका बाजूला आमच्यासाठी घावणे तयार होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी श्रीशासाठी खीर बनवते आहे, रवा आणि आल्मंडची. काल मी बदाम भिजत घातले होते, सो ते आणि रवा अशी श्रीशासाठी आज स्पेशल खीर तयार करते. आई झाल्यावर एक गोष्ट नक्की बदलते. आपण आधी स्वतःसाठी नाही तर सगळ्यात आधी बाळासाठी विचार करतो. काय बनवायचं, कसं बनवायचं, सगळं तिच्यासाठी. पण फनीएस्ट पार्ट काय आहे माहिती आहे? मी इतक्या प्रेमाने तिच्यासाठी वेगळं काहीतरी बनवत असते आणि शेवटी मॅडम काय खातात? आपण जे खातो तेच. म्हणूनच म्हणते, चूक प्रत्येक आई करते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी माझी जी सगळी बेसिक कामं असतात ती आधी आवरून घेते. जसं की नाश्ता बनवणे, श्रीशासाठी पण खायला बनवणं, हे मी करत असते. शिवाय कपडे मशीनला लावणे सगळ्यात आधी मी करते, जेणेकरून ते कपडे लावलेले असतात ते एक साईडला होत आहेत आणि दुसऱ्या साईडला मी माझं दुसरं काम करू शकते. सो असे मी बेसिक जी कामं असतात सकाळी. तसंच जेवणाची तयारी असेल, कारण श्रीशा उठल्यानंतर मला एका टाईमला सगळं नाही करता येत. त्यामुळे जेवढी बेसिक कामं मला करता येतील, जेवढं प्रिपरेशन करता येईल सकाळी उठल्यानंतर ते करत असते. सो आज संडे आहे, सो आज मच्छी आणलेली आहे, फिश आहे. सो फिशसाठीची जी बेसिक तयारी आहे, जसं की आलं लसूण पेस्ट, त्यानंतर वाटण वगैरे आहे. सो या सगळ्याची बेसिक तयारी सोबतच नाश्ता तयार करते. सो आमच्यासाठी घावणे आणि चटणी आहे. सो असं घावणा रेडी आहे. आणि तसंच मी काल काजूच्या बिया मार्केटमधून आणल्या होत्या. तुम्हाला माहिती असेल, आधीचा मिनी ब्लॉग पाहिला असेल तर. त्या गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवल्या होत्या. त्या पण मी सोलून घेते, कारण श्रीशा उठली तर मी तिच्यासोबत हे करायला घेतलं तर ती काय मला हे करू देणार नाही. त्यामुळे मग घावणे एक साईडला होत आहेत, तोपर्यंत मी हे पण करून घेते. सो अशा प्रकारे मी जी सकाळची नाश्त्याची तयारी, त्यानंतर बेसिक कामं असतात ती, हे सगळं मी सकाळी उठल्यानंतर श्रीशा उठण्याआधीच करून घेते. आणि मशीनचा आवाज झाल्यानंतर श्रीशा उठतेच आणि अजून तरी ती उठलेली नाही, तोपर्यंत कामं आवरून घेते. आणि मशीन पण इकडे बघा, कपडे होत आहेत हळूहळू. तेवढ्यात बघते तर श्रीशा उठते. आता काय श्रीशा उठलेली आहे आणि आत्ता ती काही मला घेतल्याशिवाय झोपणार नाही. त्यामुळे थोडं जे माझं काम उरलेलं आहे, म्हणजे नाश्ता माझा पूर्ण बनवून झाला नव्हता, तर मग ते मी आधी तिला घेऊनच करते आणि मग तिला टॉईजसोबत थोडंसं बिझी ठेवते आणि मग माझी बाकीची कामं पण थोडं कंप्लीट करते. मग थोड्या वेळाने तिच्याबरोबर खेळते, थोडं गप्पा मारते. सो ते तिच्याबरोबर केलं की तिला खूप बरं वाटतं. आणि सकाळी उठल्यानंतर तिला आधी मम्मा लागते आणि मग सकाळचा मम्मा टाईम हा खूपच स्पेशल असतो. यानंतर मग घर आवरते, कचरा काढते आणि मग कचरा काढून झाल्यानंतर पूजा करायला घेते. सो कचरा काढताना पण मला सगळं आधी सोप्यावर वगैरे श्रीशाने खूप घाण केलेली असते, तर सगळं ते काढून त्याच्यानंतर मग कचरा वगैरे काढायला लागतो. आणि श्रीशा आदल्या दिवशी पण खूप काही पसारा करून ठेवत असते, जो मला कधी रात्री आवरता येत नाही. त्यामुळे मला मग दुसऱ्या दिवशी ते सगळं ती उठल्यानंतर, ज्यावेळी तिला शांतपणे सोफ्यावरती वगैरे बसवून ठेवते आणि त्याच्यानंतर मला हे सगळं करायला लागतं. आणि मग कचरा वगैरे काढून झाल्यानंतर पूजा करते. सो दिवा लावल्यानंतर घरामध्ये खूपच छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि घंटेचा आवाज आला की श्रीशा पण लगेच येते. मग श्रीशाला पण पूजा करण्यामध्ये खूपच इंटरेस्ट असतो. ती खूपच एन्जॉय करते पूजा मी पूजा करते. पूजा करून झाल्यानंतर तिचा मूड काय आहे, मला बाहेर जायचं आहे, तिची तयारी बघा बाहेर जाण्याची. पण आधी काम कंप्लीट करणं इम्पॉर्टंट आहे, म्हणून थोडा वेळ तिला मी घरातच ठेवते, कारण ती जर बाहेर गेली तर तिच्यावर लक्ष ठेवणं कंपल्सरी आहे.
आणि तिला मी एकटीला असं बाहेर नाही सोडू शकत. त्यामुळे मी आधी काम घरातली करते आणि नंतर म्हणते तिला आपण बाहेर जाऊया. तिला घरामध्ये आणते तोपर्यंत कपडे पण रेडी झालेले असतात. मग ते कपडे असे हँगरला व्यवस्थित अडकवून घेते. हँगरला कपडे अडकवले की मला खूप सोपं जातं श्रीषासाठी. सो ते आधी करते आणि वाळत घालून घेते आणि अशी सकाळची कामं माझी कंप्लीट होतात, बेसिक कामं. सो आत्ता येतो मेन मुमेंट. श्रीषाला तिचा नाश्ता खायचा नसतो आणि इथेच मी ती चूक पुन्हा करते. मी तिच्यासाठी वेगळं बनवलेलं असतं मस्तपैकी. तिच्यासाठी मी आज स्पेशल बदाम आणि रव्याची खीर बनवली असते, पण तिला ती खायची नसते. मॅडमला काय हवं असतं, जे आम्ही खातो तेच हवं असतं. ती काय प्रयत्न करते की चटणीमध्ये बुडवून खाण्याचा प्रयत्न करते. तिखट लागलं तरी चालेल, पण सेम ॲज मम्मा. तुमच्याही बाळासोबत असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग मी श्रीषाला बाहेर घेऊन जाते आणि मॅडम इतक्या एन्जॉय करतात की परत यायला तयारच नाही. बाय श्रीषा, हे बघ लावला दरवाजा. कसे बसे तिला आतमध्ये घेऊन येते आणि मग सुरू होते लंच प्रिपरेशन. तर आज श्रीषासाठी स्पेशल नॉन स्पायसी कोळंबी भात बनवणार आहे आणि हा तिला प्रचंड आवडतो. तर मग तो मी आज तिच्यासाठी बनवणार आहे. तर कुकरमध्ये आधी मी तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मी कांदा पेस्ट घालणार आहे. कांदा पेस्ट व्यवस्थित परतली की मग मी त्याच्यामध्ये 1 चम्मच टोमॅटो पेस्ट घालणार आहे आणि ती पण छान व्यवस्थित परतून घेणार आहे. ह्या दोन्ही व्यवस्थित परतल्या, त्यांचा कच्चेपणा गेला की मग त्याच्यामध्ये मी थोडेसे स्पायसेस घालणार आहे. सो स्पायसेस घालेपर्यंत हे व्यवस्थित शिजेपर्यंत मी इथे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर स्पायसेसमध्ये मी थोडंसं हिंग, जिरं, धणे पावडर ॲड करते आणि मग कोळंबी घालणार आहे. मग ते पण थोडंसं हलकं शिजवून त्याच्यामध्ये मग ते धुतलेले तांदूळ घालणार आहे. सो ते मी सॉफ्टवाला राईस वापरते जेणेकरून ते व्यवस्थित मॅश होतात. त्यामुळे मग ते सॉफ्टवाले तांदूळ मी वापरते. तांदूळ घालून झाल्यानंतर भरपूर पाणी घालते जेणेकरून ते मॅश होईल चांगला राईस. कडक असं कुठे चोकिंगचा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे. आणि मग मीठ आणि अर्धा चम्मच हळद घालते आहे. सो आणि मग त्याला मिक्स करते. हळद मी मागून घालते जेणेकरून हळदीचा फ्लेवर खूप छान येतो त्या भाताला. सो असं हळद मी मागून घालते आणि मग व्यवस्थित असं मिक्स करून झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. सो 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हा भात एकदम परफेक्ट सॉफ्ट बनतो आणि खूप टेस्टी होतो. तुम्ही वरून कोथिंबीरसुद्धा घालू शकता. मी असेल कोथिंबीर तर घालते, नसेल तर नाही घालत. पण हा श्रीषाला भात खूपच आवडतो. ती मग आमच्या ताटामध्ये खायला येत नाही, हा खातेच तिला हा भात आवडतो. मी नेहमी आमच्याकडे नॉनव्हेजचा वार असेल त्यावेळेला तिला असं कोळंबी भात वगैरे करते. सो हा भात खूपच छान होतो. आणि इथे श्रीषाने बघा काय केले. श्रीषा कशाबरोबर खेळते आहे, तर ही जी बाहुली आहे तिचं डोकं तिने बाजूला केलेलं आहे. तिचा हात वेगळीकडेच आहे. सो डोकं असं हातामध्ये घेऊन बसलेली आहे आणि तिचा हात आहे बघा खाली इथे पाडून ठेवलेला आहे. आणि श्रीषाचे आत्ता एवढे खेळणे झाले आहेत, भरपूरच टॉईज झाले आहेत. इथे आहे, त्यानंतर हे आहेत, इकडे वरती पण आहेत. तिला आता कालच एक ते माकड आहे, ते कालच तिच्या मामाने गिफ्ट आणलं होतं रात्री. सो ते एक तिला झाले. सो खूप टॉईज तिचे झालेले आहेत. आणि मॅडमला दरवाजा उघडा दिसला की पुन्हा बाहेर जायचं असतं, पण आत्ताच फ्रेश झालेले असल्यामुळे मी तिला घरातच ठेवते. मग तिच्यासाठी मी टी व्ही लावते आणि मग मी आमचं जेवण बनवायला घेते. सो तिचा टी व्ही लावला की ती टी व्ही एन्जॉय करते आणि मग मी जेवण बनवायला घेते. अदरवाईज तिला परत बाहेरच जायचं असतं, पण ती कसं आत्ता फ्रेश झालेली आहे. परत बाहेर गेल्यानंतर सगळं डर्ट लावून घेणं रंगाला, तेच हात तोंडामध्ये वगैरे असं तिचं सुरू असतं. तर तिला म्हणते तू इथे बस, तिचा डॅडा आहे सो त्याच्याबरोबर ती खेळते. टी व्ही पण लावला आहे आणि म्हणते मी आमचं जेवण बनवायला घेते. तर आज आमच्या जेवणासाठी मी इथे कोळंबीचा रस्सा तयार करणार आहे. तर काल मी ज्या काजूच्या बिया पण आणलेल्या होत्या त्या थोड्याशा मी इथे ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आणि कोळंबी रस्सा आणि भाकरी तयार करणार आहे.
सो असा हा कोळंबी रस्सा आमचा रेडी झालेला आहे. त्याचबरोबर मी भाकरी करते. कोळंबी ज्यावेळेला नॉनव्हेज असेल तर आम्ही जास्तीत जास्त प्रेफर करतो की भाकरी वगैरे करणं, मग ती नाचणीची असो किंवा तांदळाची. सो आज तांदळाची भाकरी आहे. तर असा गेला आजचा आमचा फुल बिझी डे. घरकाम प्लस बेबी प्लस रेसिपी सगळं मॅनेज केलं आणि शेवटी एकच गोष्ट, ही चूक प्रत्येक आई करते, बाळासाठी वेगळं बनवायचं आणि खायचं आपलंच. तुमच्याही घरामध्ये असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय जास्त आवडलं? श्रीशाची क्यूट मोमेंट्स की कोळंबी भात रेसिपी की माझं रुटीन? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.